या महामानवाच्या महान अशा धर्मक्रांतीला समग्र जीवन समर्पित राहतो। आजच्या या पवित्र अशा दिनी सावित्रीनं गिळलं अपमानाचं जहर, सावित्रीनं गिळलं अपमानाचं जहर, तेव्हा विद्येचं माहेर झालं हे पुण्याचं शहर, विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर। आज त्याच सावित्रीबाई फुलेंचा पुण्य तिथी आहे, पुण्य स्मरण दिन आहे। त्या सावित्रीच्या विचाराचं स्मरण करून आज पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ऐतिहासिक शहरामध्ये की आपल्या कमरीचा झाडू आणि आपल्या गळ्यातलं मडकं, ज्याचे हात शेणामध्ये होते त्याचे हात पेनाला लावले, त्या ऐतिहासिक या क्रांतीभूमीमध्ये अर्थात पुणे शहरामध्ये या ऐतिहासिक धम्म परिषदेचं आयोजन। या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर, ज्यांची सुंदर अशी धम्मदेशना आपण प्रथमतः श्रवण केली, असे पूजनीय भदंत पूज्य भदंत ज्ञानेश्वर महास्तवीर यांचे शिष्य डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर कुशीनगर। या धम्म परिषदेला प्रमुख उपस्थिती पूजनीय भदंत नागघोष महास्तवीर, पूजनीय भदंत डॉक्टर हर्षबोधीजी महास्तवीर, पूजनीय भदंत करुणानंदजी स्तवीर। या धम्म परिषदेला उपस्थित पूजनीय सदावंदनीय भिक्खू संघ। या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक, ज्यांनी तुम्हाला या एवढ्या साऱ्या भिक्खू संघाचं दर्शन ज्यांच्यामुळे तुम्हाला प्राप्त झालं। आपण महामंगल सूत्रामध्ये ऐकत असतो, म्हणत असतो, समनानं सदस्सन कालेन धम्म साकच्चा एतं मंगलम उत्तम। श्रवणाचं दर्शन किती दुर्लभ आहे आणि तो दर्शनाचा लाभ आपल्याला या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून झालेला आहे असे पूजनीय बनते उपाली बोधी तक्षशिला बुद्ध विहार नागपूरचार पुणे, त्यांच्या प्रती सुद्धा या ठिकाणी मी सद्भावना मंगल कामना व्यक्त करतो की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकल जन। या शुद्ध युक्तीला अनुसरून बीज प्रसंग पावनी वर्तने, प्रसंग पावनी वर्तने, सभा पावनी भाषणे, बीज पेरणे भूमी तैसे। याच शुद्ध युक्तीला अनुसरून मी आपला जास्त वेळ घेणार नाही। या आधी भंतेजींनी इंदवंस भंतेजींनी खूप अशी सुंदर धम्मदेशना दानाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आज आपण ज्या अनाथ पिंडकाने भगवंताला वर्षवास करण्यासाठी आमंत्रित केलं, त्या अनाथ पिंडकाने जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंतरून ती जमीन विकत घेतली। त्या जेठ राजाकडून ती जमीन विकत घेतली आणि भगवंताला त्या ठिकाणी वर्षवास करण्यासाठी आमंत्रित केलं। कशामुळे नाव घेतले जाते? कशामुळे घेतले जाते? दानामुळे घेतले जाते। इथे काही सेटिंग नाही, इथे काही कोणाची चिठ्ठी वगैरे नाही। आता तर दान जर द्यायचं म्हणलं तर फिरत्या पंख्याला लोक नाव देतात, फिरत्या त्याच्यावर नाव टाकतात, अमुक ढमुक करून टमुक दान। ते बंद पडलं त्यामध्ये कायमच बंद पडून जाते पंखा, त्याला डबी लावायला कोणी तयार नसते। खुर्च्या लोक दान देतात, खुर्चीच्या पाठीमागे नाव लिहितात की टमक्या टमक्याकडून हे ढमक ढमक दान। ते मोडतय तोडतय, त्याला कोणी रिपेरिंग करायला सुद्धा तयार नसतंय। असं साधा एका उपासकाने मला एक डब्बा दिला, त्या डब्यावर असं ते असं कोरून नाव, कोरून टक 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 ते कोरून नाव। आता सांगा म्हटलं, आई हे रोज डबा उघडताना हे नाव वाचत जाऊ का? दान आपण कसं दिलं पाहिजे हो? आपण दान देण्याची व्याख्या भगवंतांनी किती सुंदर सांगितलेली आहे की दान दिल्यामुळे दुर्गतीपासून आपलं निवारण होते। दानं दुर्गती निवारण, दानं सगळं सोपान। स्वर्गाची शिडी जर कोणती असेल तर ते म्हणजे दान आहे। आणि म्हणून सुजाताने दान दिलेलं आहे। आपण दर पौर्णिमेला खीर वगैरे करतो, आपण पातेल्याच्या पातेले, भगुनीच्या भगुने खीर वगैरे करतो, तर त्या खिरीसाठी भांडणं होतात। तुमच्याकडे नसतील होत,
होतात का? फक्त असं फरक स्टँडर्ड वगैरे तसा भांडणं होत असतील नाही का? दानाच्या वेळेस बरं नाव दिसलं म्हणते आणि मी त्याच्या पुढेच तर होतो. आता कधी कधी संयोजकाकडून एखादं नाव हुकून जातंय, चुकून जातंय, तर ते आता काही काही नंतर म्हणतील त्या भंतीचे दान मागायच्या वेळेस बरं कर दिसलं, एवढ्या लांब बरं दिसलं, मी जवळून गेली नाशी जवळून. आणि म्हणून दान आपण देतो ना, तेव्हा दान दिल्याच्या नंतर त्या पाठीमागचा स्वार्थ आपला हरपला पाहिजे. ते दान देताना आपण शेवटच्या प्रवासाला जेव्हा आपण जातो ना, तेव्हाच आपल्याला फक्त ते दान आपल्यालाच आठवलं पाहिजे, दुसऱ्याला आठवता कामा नये. त्या सुजाताने एक वाटीभर खीर दिली. भगवंताच्या आयुष्यामध्ये महत्वाचे 2 दान अमर झालेले आहेत. एक म्हणजे सुजाताची खीर आणि एक चुंदाचं भोजन. आताच्या कालावधीमध्ये ते एकदा भोजन देतात. मीच दिलं होतं त्या परिषदेचं जेवण आणि त्या भंतीच्या लोकांना मीच दिलं होतं सारं. आणि मी होती म्हणून झालं आणि मी होतो म्हणून झालं. मीच तर फिरलो भंतीजी सोबत. आणि म्हणून हे जेव्हा मी कधी जाईल आपल्याला, आपण डीप मध्ये धम्माचा जेव्हा आपण अभ्यास करू, उपासक आणि उपासिकांनो, की एक वाटीभर खीर देऊनी धन्य सुजाता झाली. अनाथ पिंडकाने सोने अंथरून भूमी दान ती केली. दानशूराचं ओठावरती सदाच निघते नाव. आम्हीही कोरून ठेवू त्या बुद्ध विहारी तुमचं नाव. एका विटीच्या दानासाठी शोधत आलो गाव. आम्हीही कोरून ठेवू त्या बुद्ध विहारी तुमचं नाव. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध विहार कोरले. त्यामध्ये कुठं नेम प्लेट नाही, कुठं कोरीव नाव नाही, परंतु सम्राट अशोक गेल्याच्या नंतरही सुद्धा त्यांचं नाव या पृथ्वी तलावावर काय आहे? जिवंत आहे, अजरामर आहे. लेणीची पायरी चढता चढता सुद्धा आपल्याला ज्यांनी आपलं सर्वस्व त्याग केलं, बलिदान दिलं, ज्यांनी आपले मुलं धम्म कार्यासाठी दान केले, संघमित्र आणि महेंद्र हे धम्माच्या प्रचारार्थ ज्यांनी दान दिले, धम्माचा उत्तराधिकारी बनले, धम्माचे दायाद बनले, असे उपासक आपण बनलं पाहिजे. आपले मुलं आपण धम्माच्या प्रचारासाठी, आज बघा उपाली भंतेजीचं किती वय आहे, त्या कमी वयामध्ये एवढ्यांना जमा. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हे ज्या लोकांना समजलं ते लोक आज धन्य आहेत, ते लोक आज सुखी आहेत. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, की अंतरीच्या व्यथा बाभिमामी, अंतरीच्या व्यथा बाभिमामी, आज या घडी सांगू कुणाला. झिजले तुम्ही ज्या समाजाच्या साठी, झिजले तुम्ही ज्या समाजाच्या साठी, तो समाज दिशाहीन झाला, तो समाज दिशाहीन झाला. या दिशाहीन समाजाला दिशा दाखवण्याचं काम या वर्तमान कालावधीमध्ये कोण करत असेल तर तो म्हणजे पूजनीय भिक्खू संघ आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, की 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुणपण, 30ची झाली भरती, लेकर दाराला खेळती, मग पडल असे भ्रांती, देवा कशी आत्मप्राप्ती. 40 वर्ष झाले, डोळे चाळ्याशी गेले, नेत्राला भूल पडली, आता दिशेना जवळी. 50ची झाली भरती, हाले दाताच्या पंगती, सारे ढवळे केस होती, त्याला मथारा म्हणते. 60 बुद्धी झाली नाठी, हाती घेऊन या काठी, वस वस लागे पाठी, पाहून हसती कारटी. 70ची झाली रचना, बसल्या जागी हलवेना, बसता का उठवेना, मग दिसे दैनवाना. 4 मिळून आणसी, पुरा झाला हा अपेसी, जीवन वेगळच भासी, मग कैसा दिससे. 90त पडता पूज्य, आणि आता अवघ झालं तुझं, आणि जर का म्हणशील माझं माझं, संग कोणी नाही तुझं. सोबत कोणी येत नाही आणि सोबत कोणी देतही नाही. सगळ्याला देणाऱ्याला माहित राहते हा काही चालला, हा काही घेऊन जाणार
नाही. आणि म्हणून क्या लेके आया था बंदे क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है और 2 दिन का मेला. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण जीवन जगत असताना या पुण्य संचित आपण केलं पाहिजे. पुण्य आपण वितरण सुद्धा पुण्याचं आपण केलं पाहिजे. आपल्या या जीवनामध्ये गृहस्थी जीवन जगत असताना सदोदित भिक्खू संघाची आपण सेवा केली पाहिजे. सदोदित जर आपल्याला जर काही कोणाला दान देता येत नसेल तर ताणही नाही घेतला पाहिजे. ताण काय घेतला पाहिजे? आपल्याला दान जर देता येत नाही तर ताण घेऊन काय फायदा आहे? आणि म्हणून जीवनात आला तर काहीतरी दाखव करून, नाहीतर एक दिवस जाशील मरून. जीवनात आला तर काहीतरी दाखव करून, नाहीतर एक दिवस जाशील मरून. जवळचे दूरच्यांना सांगतील फोन करून, दूरचे येतील गाड्या करून, टाकतील पुरून आणि जातील फिरून. आणि म्हणून जीवनात आला तर काहीतरी दाखव करून. तर आपण जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्याचा ठसा उमटणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आज बाबासाहेब जिवंत आहेत तर त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे जिवंत आहेत. आणि म्हणून 3 मुलं पत्नी मुलगी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. ज्याने चाराया तुम्हाला आणि आम्हाला स्वतःचे पाय दिले, मग त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. आणि म्हणून या येणाऱ्या 2024 मध्ये आपल्याला आपल्या घराला, जेव्हा घरपणही नव्हतं, ज्या घराला साध्या कलरही नव्हता, विटा मातीचे सुद्धा घर नव्हते, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासन करता जमात बनायचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2024 मध्ये आपण आपल्याला शासन करता जमात बनायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, स्वाभिमान शून्य व लाचार जीवन जगण्यामध्ये जर कोणी धन्यता मानत असेल, दारू आणि मटणामध्ये जर कोणी विकत उठल्या जात असेल, त्यांच्यासाठी आहे. म्हणून स्वाभिमान शून्य व लाचार जीवन जगण्यामध्ये जर कोणी धन्यता मानत असेल तर त्याने आईच्या गर्भातच मरावं, बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून त्याच बाबासाहेबांच्या विठाला आपण इमान राखून त्या बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्व तन मन धन समर्पित करून या बुद्ध शासनामध्ये आपण अजरामर राहावं. पुनश्च या पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं संयोजकाच्या प्रती खूप खूप मंगल कामना व्यक्त करतो. पूजनीय भिक्खू संघाला विनम्र भावे अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्.